रामकृष्णारी माझ्या बारक्या भावाबरोबर अमोलबरोबर मी सायन्स स्टेशनला आलो, आयुर्वेदिक हॉस्पिटल. तिथून जरा हे चापण करायला हा चुनाभट्टी स्टेशनच्या समोरच आपला डेपो आहे. डेपोचं हे कॅन्टीन आहे सगळं छानपैकी. आणि हे काठपूर आपले माझ्या भावाबरोबर. ह्या माझ्या भावाबरोबर इथं बसल्यावर आम्ही 2 वर्षापूर्वी ढाणाई मंदिरला दर्शन दिलं. नंतर कृष्ण कोयनाला आंघोळ केली. आजीची भेट कशी घेतली ह्या सगळ्या व्हिडिओ बघत आमचा अर्धा तास चांगला गेला आणि आठवणीचा उजाळ आला. बघा ह्या जुन्या आठवणी बघून तुला कसं वाटतं सांग, एका शब्दात सांग. एकदम भारी वाटतं. काही शब्द अच्छा तू पण एक चॅनल बनव आणि जुन्या आठवणीच्या म्हणजे आठवणीतला सगळं तो 2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आम्ही कुठे कुठे भेटलो ते सगळं आहे. तसं चहा वगैरे घेतला, बिस्किट घेतलं. आता आम्ही जाणार. मग खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. असंच माझ्या भावा दररोज भेटत जा. आपण दररोज भेटू. फक्त आपला राम्या पाहिजे पाहिजे. राम्याच्या आठवणी आपण भेटतोय. आपला दररोज भेटण्यामध्ये ना राम्या आठवणी येतो ना करतात. एकतर दिवस असं एकतर प्रसंग जातं की आपण राम्याचा आठवण नाही करायचं. कारण तू भेटला की रम्या तिथं सायनचा तलाव आहे ना, सायनचा तलाव. त्या तलावाच्या पुढं त्या दुकानाचं नाव माहीत नाही पण वडापावचं दुकान आहे. ते आमचा अड्डा. एकदा असेच मारुती मामाला आपण बोलावलं होतं. मारुती सोरटे मामा. खूप छान. मला वाटतं तू दररोज येत जा. दररोज भेटतो. आपलं 10-15 मिनटं गप्पा मारू. 2 घास रामकृष्णारी करू. रामकृष्णाच्या आता तू जर मला चुनाभट्टीच्या ऐवजी आता तुला ते बरं पडेल का? मी तयार आहे याला.